नमस्कार मित्रांनो, ओम काळेश्वरी. आजचा विषय आहे अंगात येणारे वारे संचार म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, अंगात येणारे वारे किंवा संचार म्हणजे त्या देवी देवताची ऊर्जा शक्ती कमी अधिक प्रमाणात त्या व्यक्तीच्या अंगात येते, याला संचार किंवा वारे असे म्हणतात. अनेक लोकांच्या अंगामध्ये वारे येतात, संचार येतात. पण काही लोकांना भक्तांची कोडी सोडवता येतात, तर काही लोकांना येत नाही. काय याच्या मागचं कारण? तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम सर्वात महत्त्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे तुम्हाला तुमच्या गुरुने दिलेला त्या देवी देवतेचा मंत्र तो खरा आहे का? तो मंत्र तुमच्या गुरूंनी जागृत केलेला आहे का? तो मंत्र सिद्ध आहे का? तुमच्या गुरूंनी दिलेला मंत्र सिद्ध असेल, जागृत असेल, खरा असेल तर साहजिकच आहे तुम्ही साधना करत असताना, भक्तिमार्ग करत असताना, देवदेवतांची सेवा करत असताना, ते मंत्र जप करत असताना तुम्हाला दिव्य अनुभव होणारे, त्या देवी देवतांचा साक्षात्कार होणारे, दृष्टांत होणारे. म्हणून मित्रांनो, तुम्ही जशी भक्ती कराल तशी तुम्हाला शक्ती मिळणार आहे. हेच कारण आहे की तुम्ही त्या देवी देवताची जशी सेवा करता, भक्ती करता, त्या भक्तीच्या द्वारेच तुम्हाला शक्ती मिळत असते आणि त्या शक्तीच्या द्वारे तुम्ही संचारामध्ये, वाऱ्यामध्ये किंवा असं बसून कुठल्याही बाकीच्या लोकांची कोडी सोडवत असतात किंवा तुम्हाला बुवा देवाचे दृष्टांत होतात, अनुभव होतात, साक्षात्कार होतात. हेच कारण आहे, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. बघा मित्रांनो, अंतकरणापासून सेवा करा, भक्ती करा, कर्म चांगलं ठेवा, समाजासाठी चांगलं कार्य करा, कोणाचं वाईट करू नका, वाईट चितू नका, कोणाची निंदा करू नका, सत्याच्या मार्गावर राहून देवाची भक्ती करा. देव तुम्हाला सगळ्याला उजवी देणारे, यश पारखता देणारे. त्याचप्रमाणे जर कोणाला सत्याच्या मार्गावरती विद्या शिकायची असेल, साधना करायची असेल, सात्विकमध्ये आपण संपूर्ण सगळ्या सात्विक साधना करतो, सात्विक विद्या शिकवतो. जर कोणाला सत्याच्या मार्गावरती काळूबाई, अंबाबाई, महादेवाची साधना करायची असेल, खंडोबाची साधना करायची असेल, काळभैरवनाथाची साधना करायची असेल, सत्याच्या मार्गावरती जर चालून विद्या शिकायची असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचा आहे, माझ्याशी संपर्क करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. ओम काळेश्वरी.